नमस्कार, मी सौ किरण फटीक. मी आज अशा व्यक्तीशी भेटणार आहोत आपण जे मुंबईतील भिवंडी येथील प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्या जीवनातील काही घडामोडींबद्दल आपण आज बोलणार आहोत. नमस्कार संध्याताई. नमस्कार. मला सांगा, तुम्ही मुंबईत कधीपासून आलात? मुंबई म्हणजे मुंबईच्या शेजारी म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी शहर आहे. 1964 साली लग्न होऊन मी 12व्या वर्षी भिवंडीमध्ये आली. भिवंडीत आल्यात. मग भिवंडीत आल्यानंतर तुम्ही बरीच वर्ष तुम्ही काम केलं नाही? नाही, काम नाही केलं कारण आमची जॉईंट फॅमिली होती. घरात मोठे ज्येष्ठ लोक होते आणि त्यावेळेचा काळ असा होता की सुनेला इतकं स्वातंत्र्य नव्हतं. त्यामुळे मी जवळजवळ 20 वर्ष 18-19 वर्ष तरी घरातच होते. त्यानंतर मग तुम्ही कुठले कोर्स केलेत काय? नंतर मी सामाजिक कामात थोडा सुरुवात केली. एक भगिनी मंडळाची सदस्यत्व घेतलं. नंतर मग लालकृष्ण अडवाणींची यात्रा आली होती त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला आणि तिथून पुढे मग राष्ट्रसेविका समिती, राष्ट्रसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, असं स्टेप बाय स्टेप सगळ्यांशी तुम्ही जोडत गेलात. सगळ्यांशी जोडत गेली. आणि त्यानंतर जनसंघाचं परिवर्तन भारतीय जनता पार्टीत झालं. मग मी भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा भारतीय जनता पार्टी नव्हती, नावच नव्हतं, त्या काळापासून तुम्ही पत्रकारिता करत आहात? नाही, पत्रकारिता नाही. मी त्यावेळेला म्हणजे पार्टीमध्ये जॉईन झाले. म्हणजे बीजेपीची सुरुवातच बीजेपीची सुरुवात मी बीजेपीच्या कामाने सुरुवात केली. आणि तुमच्या यजमानांबद्दल थोडं सांगाल का काही? हो, माझे यजमान दांडेकर कंपनीमध्ये आमची भिवंडीमध्ये प्रसिद्ध होती. त्या कंपनीमध्ये ते कामाला होते मिस्टर माझे. आणि ते शिवसेनेचं काम करायचे. म्हणजे बाळासाहेबांवरती त्यांची खूप श्रद्धा होती. त्या काळात तुम्ही त्यावेळेलाच 65ला ते शिवसेनेचा जन्म झाला. म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. माझे मिस्टर शिवसेनेचं काम करायचे. त्यांच्या माध्यमातून माझं बाळासाहेबांचं दर्शन झालेलं आहे 2-3 झालं. त्यानंतर तुम्ही पत्रकारितेचा कोर्स पण केलेला आहे? पत्रकारितेचा कोर्स असं केला की माझं लग्न झालं, 7वीत होते मी, 12व्या वर्षी लग्न झालं. मला शिक्षणाची आवड होती. तर मग माझा मुलगा ज्या वेळेला 10वीला गेला त्यावेळेला मी SNDT कॉलेज महिला विद्यापीठ मुंबईचं त्याला ऍडमिशन घेतली. पत्रकारितेत? नाही, पत्रकारितेचं असं नाही, म्हणजे ऍडमिशन घेतली म्हणजे त्यात सगळे विषय होते. ते कॉलेज होतं ना, म्हणजे कॉलेजच केलं मी. फक्त तिथे असं नव्हतं की कॉमर्स, सायन्स वगैरे हे नव्हतं. मग तुम्ही ग्रॅज्युएशन केलं? तिथे मी ग्रॅज्युएशन केलं. पत्रकारिता कधी सुरुवात केली? मग त्यामध्ये मला असं हे होतं, आपल्याला चॉईस होता तुम्हाला काय करायचं. मला टिक्स करायची, तर त्यात पत्रकारिता विषय होता. मी सहज केली पत्रकारिता. त्याच्यामध्ये मी सहज विषय घेतला तो. असं म्हणजे असं आपण करू असं नाही. तुम्हाला चालना कुठनं मिळाली ही पत्रकारिता करावी असं तुम्हाला कधी वाटलं? तर मला अशी चालना मिळाली का ठाणा शहर आहे आमचं, तिथे मी एका नातेवाईकांकडे गेली होती ठाण्याला. आणि तिथे ठाणा वार्ता म्हणून एक चॅनेल होतं, ठाणे वार्ता. ते रात्री 8:30-9ला काहीतरी रिलीज झालेलं. तिथे बसले बसले मी ते बघितलं. आणि बघितल्यानंतर असा विचार आला मनामध्ये की आपला पत्रकारितेचा कोर्स तर झालेला आहे, म्हणजे विषय घेतलेला होता आपण. तर मग हे जर आपण करू शकतो का, आपल्याला जमेल का, ट्राय करायला हरकत नाही. मग असे काही पत्रकार असतात, त्यांचा सल्ला घेऊन, कोणाचं असं मदत घेऊन त्या काळात मग त्यांनी सांगितलं की मी असंच चालू केलेलं. तर ते म्हणाले असं चालू करू नका, कोणी ऑब्जेक्शन घेईल, मग तुम्ही रजिस्ट्रेशन. तुम्ही समाजसेवा पण केलीत ना? हो, मी समाजसेवा पण बऱ्याचशा संस्थेशी तुम्ही जुळून आहात. बजरंग दल झालं, आमचं RSS झालं, महिला मंडळ पण होतं. त्याच्या माध्यमातून प्रौढ वर्ग वगैरे त्या शिकवलेले आहेत. परत मॉन्टेसरी टीचर डिप्लोमा वगैरे असे बरेच कोर्सेस, म्हणजे क्लासेस पण आमचे. ते मॉन्टेसरीचे क्लासेस पण तुम्ही घेतले? हो, ते पण आहे.
आणि ते सध्या पण चालू होऊ शकतात, पण आता वेळ कमी पडतो आणि त्यासाठी वेळ तेवढं टॅलेंट नाही राहिलं आता वयाच्या वयाच्या हिशोबाने होत नाही. हा, होत नाही. असं का वाटलं? हा, मग तेच ना, मी ते ठाणा वार्ता बघितल्यानंतर मला इच्छा झाली की आपण जर हे चॅनेल चालू केलं म्हणजे करायला पाहिजे. तर कितपत मग सल्ला घेतल्यानंतर सांगितलं तुम्ही करू शकता, पण आधी रजिस्ट्रेशन करा. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह असल्यामुळे तुम्हाला वाटायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे. हा, कशात तरी आपण हे करायला पाहिजे. अशा टेलिफोन ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही BSNL ला हो, त्यावेळेला एसीओच्या पदावर कार्यरत होतात. त्यावेळेला अटलजी पंतप्रधान होते आणि माझं काम चांगलं होतं. माझा बायोडेटा आमच्या कार्यकर्त्यांनी, जिल्हा अध्यक्षांनी दिल्लीला पाठवला आणि दिल्लीवरनं माझं BSNL म्हणजे TSC मेंबर, टेलिफोन ॲडवायझर कमिटी, त्या कमिटीवर माझं सिलेक्शन झालं. 6 वर्ष मी त्या कमिटीवर काम केलं. तुम्ही BJP शहर उपाध्यक्षचंही पद तुम्ही BJPचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पण होते आणि सावरा म्हणून आमदार होते आमचे ग्रामीणचे. हा, तर त्यांच्या कमिटीवर उपाध्यक्ष होते. नंतर शहर अध्यक्ष पण होते, कारण BJP नवीन सुरुवात झालेली, BJPला लोक मिळत नव्हती काम करायला. त्यावेळेला काँग्रेसचं वर्चस्व होतं, त्यामुळे BJP मध्ये कोणी जास्त नव्हतं. तुमच्या त्या काळामध्ये स्मृती इराणी सोबत पण भेट झाली मला असं कळलंय. मग तुम्ही तेव्हा म्हणजे कुठल्या म्हणजे कार्यक्रमात भेट झाली की कसं काय तुम्ही म्हणजे कोणाची? स्मृती इराणींची. त्या पण BJPच्या. तशा स्मृती इराणी म्हणजे कशा त्या BJPच्या ना. मग महिला अधिवेशनामध्ये प्रचारासाठी तर ते आमच्याकडे कामूर्ती म्हणून एक नगरसेवक होते. हा, तर ते इलेक्शनला उभे राहिले होते, तर त्यांनी त्यांना बोलवलं होतं, अप्रा मेहता आणि स्मृती इराणी दोघींना. मग त्या दोघींबरोबर मी भिवंडी शहरामध्ये ओपन जीप मधून आम्ही राऊंड मारले त्यांच्याबरोबर. आणि मी असं ऐकलंय की तुम्हाला आशाताई काळेंना कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी घ्यायला गेल्या होत्या तुम्ही, तर तो कुठला कार्यक्रम? तो ना एक व्यक्तीचा कार्यक्रम, म्हणजे उद्घाटनाचा कविता संग्रहाचं उद्घाटन होतं आणि त्यावेळेला मी अलका कुबल यांना घ्यायला गेलेली त्यांना. आणि आशाताई काळेंना कधी बघितलं? आशा काळेंचं आमच्याकडे शिवसेनेचे कार्यक्रम व्हायचे, ते नाटक होतं तांदूळ निवडता निवडता. त्यामध्ये आशा काळे आल्या होत्या, त्यांचं नाटक. हा, मग त्यावेळेला मी त्यांची मुलाखत घेतलेली. आणि अशोक सराफ आणि माझ्या शेजारीच बसले होते. आम्ही स्टेजवर त्यावेळेला आमच्याकडे मीनाताई ठाकरे म्हणून नाट्यगृह आहे मोठं, तिथे नेहमी कार्यक्रम व्हायचे, नाटकं यायची सारखी सारखी. सगळे हिरो हिरोईन म्हणजे नाटक कलाकार वगैरे. म्हणजे तुम्ही त्यांच्यात उठबस तुमचे मग त्यांच्या मुलाखती घ्यायच्या त्यांच्या बरोबर असं. आणि मला पण स्टेजवर गेस्ट म्हणून बसवायचे लोक, पण माझ्याबरोबर कॅमेरामॅन वेगळा होता ना, ते शूटिंग करायचे, मग मी स्टेजवर बसायचे. बरेच तुम्हाला प्रमाणपत्र पण मिळाले आहेत तिथे. मला 2001ला राष्ट्रीय अनामिका राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय सोशल वर्कर, म्हणजे मी केसेस सोडवायची. मग तुम्ही गावागावात भिवंडीच्या आउटसाईडच्या गावागावांमध्ये तुम्हाला जावं लागत असेल ना? हो, पूर्ण तालुका आमचा आहे ना, पूर्ण तालुका फिरतो. तर तिथल्या न्यूज वगैरे तुम्ही कलेक्ट करून कव्हर करता. तुमच्या चॅनलचं नाव काय? वार्ता भिवंडी वृत्तांत या माध्यमातून. ते आता मला वाटतं तुम्हाला 26-27 वर्ष पूर्ण झाले. 27 वर्ष पूर्ण झाली. आणि आणि अजून मी ऍक्टिव्ह आहे. अजून पण मी ग्रामीणला फिरते, अजून पण कार्यक्रम कव्हर करते आणि न्यूज पण बनवते, म्हणजे आणि रिलीज पण करतो. आता मित्रांनो, वयाच्या 72व्या वर्षी अगदी नवीन तारुण्य असल्यासारखं त्या खूप ऍक्टिव्ह आहेत, अजूनही कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल खूप त्यांचे कौतुक आहे. पुढील वाटचाली काय आहेत आता तुमच्या? म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत तुमचं म्हणजे
कुठपर्यंत काम सुरू आहे? आता मला तर असं वाटतंय जोपर्यंत मी ऍक्टिव्ह आहे, चालते फिरते, तोपर्यंत मी माझं काम बंद नाही करणार आहे. म्हणजे कॅमेरा घेऊन हो, कॅमेरा चालू घेऊन मी राहणार. खेड्यापाड्यांमध्ये जिथे मला चान्स आहे तिथे मी तिथे फिरणार, तुम्ही म्हणजे जाणार. हां, बंद नाही करणार आहे. जोपर्यंत होतंय तोपर्यंत आहे. आणि मनाची ताकद खूप हा, महत्वाची मला- असते. मानसिक हां, खूप मनाच्या ताकदीवरती मी करणार खूप- सगळं, म्हणजे खूप- असं. खूप. म्हणजे तब्येतीचं हे असूनही तुम्ही फार म्हणजे काम करता, हे खूप कौतुकाची गोष्ट माझी आहे. एक किडनी पण नाही आहे आणि माझा बरं. हाताचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तर त्याच्यात प्लेट पण आहे हातामध्ये. म्हणजे हा, एका तो एक किस्सा मी ऐकलाय. तुम्ही म्हणजे हाताचं तुमचं ऑपरेशन काहीतरी म्हणजे चुकीचं झालेलं किंवा काय ते हा त्याबद्दल काही माहिती थोडी? हा पूर्वी आधी ज्या वेळेला ऍक्सिडेंट झालं 2015ला, त्यावेळेला रॉड टाकलेला, पण तो रॉड चुकीचा टाकला गेला होता. ऑपरेशन सक्सेस नाही झालं सक्सेस ते. झालं. हा. आणि ते स्क्रू असे इथे टोचायचे, म्हणजे असे खुपायचे आतमध्ये, हा, म्हणजे ते मग वर आल्यासारखं होतं. हा. जीवघेणी कळ यायची कळ यायची. म्हणजे त्याच्यामध्ये. हा. मग आता गेल्या वर्षी हा. त्याचं साधारण ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये ऑपरेशन केलं आणि परत प्लेट टाकली. ते आता काही तुम्हाला त्रास नाहीये कुठलाच? नाही, त्रास होतो पण म्हणजे हा, हात लांब होत नाही. हात लावले म्हणजे हाताला एकदम नॉर्मल. ते ओरिजिनल आणि हे हा, थोडा त्यात- फरक हा. पडतो तो. पण तुम्ही तेवढा होत काही नाही. खूप म्हणजे नवीन पद्धतीने काम करताय, पण त्याबद्दल मी तुमचे बीजेपीचं काम केलंय ना, पण त्याचं मला बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळतंय. लोकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. लोकांशी जुळून आहात. हा, तर माझं ऑपरेशन झालंय ते बीजेपी वाल्यांनी सगळा खर्च करून सपोर्ट करून सपोर्ट करून माझं ऑपरेशन सक्सेस केलं. म्हणजे तुम्हाला दुसरा कुठला आधार नसताना त्यांनी हा. खूप सावरून घेतलं. हा, आणि अजून पण लोकांचं मला तसं खूप प्रेम आहे. लोक सांगतात, मॅडम अर्ध्या रात्री पण आम्हाला फोन करा, आजारी पडलात तरी सांगा, आम्ही गाडी घेऊन तुम्हाला ऍडमिट करू वगैरे, म्हणजे असं. म्हणजे लोकांचं खूप प्रेम मिळवलेली स्त्री आहे. हा. संध्याताई, मला एक सांगा, तुम्ही वयाच्या 12व्या वर्षी तुमचं लग्न झालं. हा. त्यानंतर तुम्हाला परिवारातून म्हणजे तुमच्या यजमानांकडून किती सहयोग मिळाला? कशा प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकलात? काय झालं, लग्न झालं त्यावेळेला आमची जॉईंट फॅमिली होती. त्यावेळेला खूप म्हणजे असं हे होतं. पण ज्या वेळेला मी म्हणजे 12-13 वर्ष आम्ही एकत्र काढल्यानंतर मुलं थोडी मोठी झाली, जागेची अडचण व्हायला लागली, मग आम्ही वेगळं झालो. वेगळं झाल्यानंतर मला म्हणजे आवड असल्यामुळे, पण माझ्या मिस्टरांचा मला सपोर्ट होता. हजबंडचा म्हणजे ते अडवत नव्हते. अडवत नव्हते. मग तुला कुठे जायचं तू जा, म्हणजे पण घरातलं सगळं करून व्यवस्थित सगळं करून मी बाहेर पडत होते. आणि मला तसा कोणाचं सपोर्ट म्हणजे बॅकिंग नव्हतं. आणि त्या काळात तुम्हाला मुलं सांभाळून तुम्ही हे सगळं हा. केलं. आणि त्यावेळेला आमची मग मिस्टरांची नोकरी गेली, दांडेकर कंपनी बंद झाली आणि मग आम्ही वडापावची गाडी लावली. वडापावची गाडी लावल्यानंतर सगळं वडापावचं वगैरे मी करून बीजेपीच्या म्हणजे प्रचाराला बाहेर पडायची. प्रचाराला बाहेर. हा, आणि जर समजा माझ्याकडे पैशाचं बॅकिंग असतं खूप, आणि बाकी नातेवाईकांचं किंवा समाजाचं जर मला मदत असतील त्या काळात तर आज मी नक्की आमदार नाही पण नगरसेविका नक्की झाली असती. इतके समाजसेवा तुम्ही केली, पण इतकी कुठेही केली, स्वतःला पण त्याचं मला बेनिफिट नाही मिळालं नाही मिळालं. जे पण मिळायला त्याची हवं. खंत आहे का हो तुम्हाला? नाही, खंत अशी नाहीये, कारण आत्ताच्या याच्यात तुम्ही आनंदी मी आहात. आनंदी आहे. कारण खंत कशी नाहीये की आपल्याला माहिती आहे आमचा समाज पण कमी प्रमाणात आहे भिवंडीमध्ये तरी. भिवंडीमध्ये, हा. आणि त्यामुळे अपेक्षा करण्यात अर्थच नव्हता अर्थ नाही. आणि पैशाचं बॅकिंग पण नव्हतं. 2092ला मी नगरसेविका म्हणून उभी राहिलेली. त्यावेळेला पैसे नव्हते आणि आमचा वार्ड जो होता तो 700 वोटर होते. 700 वोटरचा वाढ होता. हा, आणि मला बीजेपीने उभं केलं. त्यावेळेला राज पुरोहित माझ्या प्रचारासाठी आले होते भिवंडीमध्ये. म्हणजे तुम्ही बीजेपी तर्फे उभे पण राहिले होते? हो, राहिली होती. निवडणुकीसाठी तुमचं सिलेक्शन झालं? हा, फक्त काय झालं की माझ्याकडे पैसा कमी पडला. मी बीजेपी वाल्यांना सांगितलेलं मी 1 रुपया खर्च करू शकणार नाही, तुम्हाला उभं करायचं असेल तर तुम्ही करू शकता, मी तयार आहे, पण पैसे मी खर्च नाही करणार. मग बीजेपी वाल्यांनी पत्रकं वगैरे छापली, सगळं प्रचाराला आली लोक वगैरे,
पण त्यावेळेला कसं होतं, खोल्या होत्या खूप, जी समोरची व्यक्ती उभी होती, अशिक्षित बाई होती, पण त्यांच्या 700-800 खोल्या होत्या आणि विहिरीचं पाणी होतं. त्यांना पाठबळ भरपूर असेल. हा, मग त्यांनी दम दिला, जर संध्या पवारला मत दिलं तर पाणी बंद करू आणि खोल्या खाली करून घेऊ. मग ते म्हणजे लोक एक प्रकारे प्रेशराईज करून हा, तुम्हाला मग ते ते घाबरले. पण 700 वोटिंग असून सुद्धा प्रचार न करता, 1 रुपया खर्च न करता मी 200 वोटिंग घेतलेलं त्यावेळेला. आणि अजून जर पैशाचं बॅकिंग असतं, अजून दुसरं समाजाचं बॅकिंग असतं, तर मला पुढे जायला संधी होती. पण ते शेवटी हा, वरच्या पुढे काही हा चालत नाही, आपल्या नशिबात नव्हतं म्हणायचं. आणि हे एवढं केलंय मी स्वतःच्या हिमतीवर केलं. म्हणजे शिक्षण मी माझ्या हिमतीवर घेतलं, मुलांचं शिक्षण सगळं करून मी मला घडवत गेली, आयुष्यातून पुढे घडवत गेली, शून्यातून विश्व निर्माण केलं. आज माझी मुलं चांगली ग्रॅज्युएशन होऊन चांगल्या पोस्टवरती, मोठा मुलगा माझा भिवंडी निजामपूर महानगरपालिका फायर ब्रिगेड चीफ ऑफिसर आहे आणि दुसरा मुलगा ओसवाडला टीचर आहे. पण त्यांचं सहकार्य नाहीये तुम्हाला? एवढी एक खंत आहे. हा, तेवढी खंत आहे, पण चालायचं. म्हणजे मी समजून तरी तुम्ही खुश आहात तुमच्या आजच्या कार्य तुम्ही करत आहात, म्हणजे मला तुम्ही खुश आहात. मग एवढंच सांगायचं की मुलांना पण मी चांगल्या प्रकारे घडवलं. एवढ्या परिस्थितीत, एवढ्या तरी 10x16च्या खोलीमध्ये मी 40 वर्ष संसार केला. 40 वर्ष नक्कीच ते कौतुकास्पद आहे. हा, म्हणजे शून्यातून निर्माण केलं सर्व. असं माझ्या जीवनाची घडी म्हणजे बदलत बदलत मी आज इथपर्यंत आले. मित्रांनो, आज आपण यांचे जीवनातल्या सगळ्या प्रसंग ऐकलेत आणि कुठल्या परिस्थितीत नाही हा वर आले आहेत. स्वतःच्या बळावर त्यांनी सगळं साम्राज्य तयार केलं. आज भिवंडीच्या आजूबाजूच्या सगळ्या खेडेपाड्यांमध्ये या प्रसिद्ध आहेत ज्येष्ठ पत्रकार म्हणून. भिवंडी वार्ता म्हणून यांचं एक चॅनल आहे. त्या चॅनलमार्फत आजही त्या कार्यरत आहेत आणि त्यांचे आमच्या सोबत आल्यात. तुम्हाला खूप धन्यवाद आणि आभार. मी पण आपले आभार मानते आहे.